महाराष्ट्रातून वाहणाऱ्या सर्वात लांब नद्यांच्या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकाची नदी आहे वर्धा नदी। वर्धा नदीचे खोरे हे विदर्भातील सर्वात मोठे नदीचे खोरे आहे। तसेच ही नदी महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची दक्षिण वाहिनी नदी आहे। वर्धा नदीचा उगम मध्य प्रदेश राज्यातील सातपुडा पर्वत रांगेतील दक्षिण उतारावर होतो। नंतर ही नदी अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातून वाहत जाऊन गडचिरोली जिल्ह्यात चपराळा येथे वैनगंगेला जाऊन मिळते। वर्धा नदीची महाराष्ट्रातील लांबी 455 किलोमीटर आहे। या नदीला डावीकडून वेण्णा, धाम, इरई आणि उजवीकडून पैनगंगा ह्या उपनद्या येऊन मिळतात। वर्धा आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्याचा विस्तार 46,182 चौरस किलोमीटर आहे। वर्धा नदीच्या खोऱ्यात वर्धा, पुलगाव, हिंगणघाट इत्यादी महत्त्वाची शहरे आहेत। वर्धा नदी संगमावरील गावे वर्धा आणि वैनगंगा, चपराळा जिल्ह्यांच्या सीमा तयार करणारी वर्धा आणि तिच्या उपनद्या। अमरावती आणि नागपूर वर्धा नदी, अमरावती जिल्हा आणि वर्धा जिल्हा वर्धा नदी, वर्धा जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा वर्धा नदी, चंद्रपूर जिल्हा आणि यवतमाळ जिल्हा वर्धा नदी, चंद्रपूर जिल्हा आणि वर्धा जिल्हा वेण्णा नदी, नागपूर जिल्हा आणि वर्धा जिल्हा कार नदी। वर्धा आणि तिच्या उपनद्यांवरील धरणे पुढील प्रमाणे आहेत। नळ दमयंती सागर म्हणजेच अप्पर वर्धा, लोअर वर्धा, बेंबला ही धरणे वर्धा नदीवर आहेत। वर्धा नदीची प्रमुख उपनदी पैनगंगा ह्या नदीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठे 4थ्या क्रमांकाचे इसापूर हे धरण आहे। वर्धा आणि वैनगंगा ह्या दोन नद्यांचा संगम गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांच्या सीमेवर चपराळा येथे होतो। यांच्या पुढील संयुक्त प्रवाहाला प्राणहिता असे म्हणतात। संगमापासून पुढे प्राणहिता नदी महाराष्ट्र, तेलंगणा राज्यांच्या सीमेवरून 120 किलोमीटर वाहत जाते। गडचिरोली जिल्हा आणि तेलंगणा राज्य यांच्या सीमेवर सिरोच्या जवळ प्राणहिता गोदावरीस मिळते।